नमस्कार, मी कावेरी पिंपळे आणि आज आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये अशा एका सिनेमाची कास्ट आली आहे ज्या सिनेमाबद्दल खरं सांगू तर काय बोलू हेच कळत नाही मला. त्या सिनेमामध्ये थ्रिलर आहे, एक सुंदर एक्सपिरियन्स आहे, ॲक्शन आहे, राग आहे, इमोशन्स आहेत भरभरून आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा त्याच्यात आहेत. सो तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल मी कोणत्या सिनेमाबद्दल बोलते. पुन्हा शिवाजी राजे भोसले हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या सिनेमाची स्टारकास्ट आज आपल्याबरोबर आहे. त्याबरोबरच भविष सर आपल्याबरोबर आहेत जे झी स्टुडिओजचे बिझनेस हेड आहेत. सर, काय वाटतंय आता दशावतार झाला, आता थांबायचं नाही झालं, असे दोन सुपरहिट सिनेमे झी स्टुडिओजनी आपल्याला दिलेले आहेत आणि आता हॅट्रिक करणार असं वाटतं पुन्हा शिवाजी राजे भोसले बोलतोय मधून? अशी अपेक्षा तरी आहे. चित्रपट ट्रेलरला जो रिस्पॉन्स मिळतो आहे तो अतिशय उत्तम मिळतो आहे प्रेक्षकांकडून आणि मला असं वाटतं जे काय इश्यूज महाराष्ट्रात आता चालू आहेत आणि जे चित्रपटात मांडलेले आहेत, आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराज ते कुठल्या प्रकारे हँडल करणार आहेत हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि होपफुली त्यातून त्यांना ऊर्जा मिळेल की ज्या काही समस्या महाराष्ट्राला होता आहेत त्या कशा आपण हँडल करू शकतो प्रत्येकाने. अगदी बरोबर. सर, आता थांबायचं नाही या चित्रपटात शिक्षणाचा मुद्दा होता, दशावतारमध्ये पर्यावरणाचा मुद्दा होता आणि आता शेतकरी आत्महत्या ह्याचा मुद्दा आहे. सो जेव्हा आपण या सगळ्या सोशल टॉपिक्सवर एक स्टोरीलाईन बनवतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं का त्याच्यामुळे प्रेक्षकांशी आपण अजून जोडले जातो कुठेतरी? नक्कीच. मला असं वाटतं की आता आहे ना कॉन्टेंटचा जो ओव्हरफ्लो होतो आहे, म्हणजे मला असं वाटतं आपला प्रेक्षक मोबाईलद्वारे दिवसाला 1.5 ते 3 तास कॉन्टेंट बघत असतो. 100%. मग तो कुठलाही असेल, तो यूट्यूबवर गाणी असतील, काही रील्स असतील, न्यूज असेल, पण त्यांना आता करमणुकीसाठी चित्रपटगृहात जायची गरज नाही. त्यामुळे चित्रपटांनी फक्त करमणूक करावी अशी आता मला असं वाटतं अपेक्षा नाही त्यांची आणि म्हणून जेव्हा ते आता तिकीट काढून संपूर्ण कुटुंबाला घेऊन एका मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला जातील तेव्हा मला असं वाटतं त्यांना ना करमणुकीच्या पलीकडचं काहीतरी द्यावं लागणार आहे आम्हाला. आणि क्रिएटर्स जे सुद्धा आहेत, लेखक असतील, डिरेक्टर असतील, आणि जेव्हा हे त्यांना मिळालेलं आहे तेव्हा प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणत असतो की चित्रपट चालत नाही आहेत, म्हणजे मराठी असतील, हिंदीमध्ये पण तो प्रॉब्लेम आहे, पण जेव्हा त्यांना त्यांची संस्कृती असेल, देश असेल, भाषा असेल, तेव्हा त्यांना एक उत्कट अनुभव देणारे जेव्हा त्यांना चित्रपट मिळतील तेव्हा प्रेक्षक नक्कीच त्यांना उत्तम प्रतिसाद देईल. आणि ह्या चित्रपटात पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात ज्या प्रकारे महेश सरांनी हा विषय मांडलेला आहे आणि अख्ख्या कास्टने, सिद्धार्थने, त्रिशा असेल, भार्गव असेल, सगळ्यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे ते प्रेक्षकांना खूप आवडणार आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. सिद्धार्थ सरांकडे वळूया. सिद्धार्थ, तुम्हाला काय वाटतं की हा जो सिनेमा आहे तो कुठेतरी प्रेक्षक आधीच्या सिनेमा जो सिक्वल 1 होता, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, त्याच्याशी रिलेट करतायत, तर त्यावर तू काय सांगशील की हा सिनेमा वेगळा आहे की सिक्वलचाच भाग आहे? नाही, म्हणजे आम्ही जवळपास प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे क्लिअर करतोय की आधी जो चित्रपट आला होता त्याचा हा अजिबातच दुसरा भाग नाही, हा एक स्वतंत्र सिनेमा आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मराठी माणसाचा विषय मांडला होता, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विषय, पण हा कुठल्याही पद्धतीने सिक्वल नाही आहे फॉर शुअर. तुझ्याकडे जेव्हा ही स्क्रिप्ट आली तेव्हा काय भावना होत्या, कसं वाटलं तुला? म्हणजे कारण का तू मुख्य भूमिकेत आहेस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेस तू, तर काय फिलिंग होती? खूपच, म्हणजे मला खूपच छान वाटलं. एक महेश सरांचा फोन आला, महेश सरांबरोबर काम करायचंच होतं आणि अचानक त्यांचा फोन आला. आणि दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल होता, त्याच्यामुळे ते सगळंच जुळून आलं होतं. पण तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी वाढली होती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल ही एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, ते आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पण ह्या चित्रपटातले जे शिवाजी महाराज आहेत ते मला महेश सरांनी सांगितलं होतं की ते प्रचंड चिडलेले महाराज आहेत.
त्याच्यामुळे राग भरपूर खूप बघायला राग. मिळतो. कारण ट्रेलरमध्ये पण त्याचं एक रिझन आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं जे स्वराज्याचं स्वप्न होतं, त्यांची स्वराज्याची जी बांधणी करतो तेव्हा शेतकऱ्याला फार महत्त्व होतं. आणि आज त्यांच्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जी आजची अवस्था आहे, म्हणजे बघ की गेल्या 10 वर्षात जवळपास 1,25,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे सरासरी आपण काढली तर दिवसाला 10 शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत. हे खूप भीषण आहे, हे खूप अस्वस्थ करणार आहे. आणि आजही अशी परिस्थिती आहे. मग नेमकं का बरं असो? आणि जर ही परिस्थिती शिवाजी महाराज वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटेल, किती राग येईल. आणि त्यावेळेला ते काय भूमिका घेतील आणि कसे व्यक्त होतील ते आम्ही या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच. तू जेव्हा त्या कॅरेक्टरमध्ये होतास कुठेतरी तुला तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस फील झाले का? 200%. म्हणजे काय असतं ना, आपण रोज शेतकरी आत्महत्या होते ते नंबर्स आपण पेपरमध्ये, न्यूजमध्ये सतत आपल्या आजूबाजूला असतात. पण त्याचा खरंच आपल्याला फरक पडतो का? तर आपण खूप अनअवेअर आणि अनअफेक्टेड असतो त्या गोष्टीने. पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या वेळेला मी ते करत होतो त्यावेळेला ते मला खूप 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 अस्वस्थ करणारं होतं. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की ह्या चित्रपटात नुसते फक्त प्रश्न नाही मांडले, तर आमच्या पद्धतीने त्याच्यावर काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे एंटरटेनमेंट तर प्रेक्षकांची होणारच आहे, नो डाऊट. त्याचं सादरीकरण तितकं छान झालं आहे. पण हा चित्रपट इतका महत्त्वाचा आहे की तो, जसं सर म्हणाले की नुसतं एंटरटेनमेंट नाही तर काहीतरी प्रबोधन घेऊन किंवा काही की जी माझ्यात ॲक्टर म्हणून एक जाणीव निर्माण झाली की नाही, मला शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. नक्कीच. तर ती जाणीव या सिनेमाने निश्चित दिली. आणि प्रेक्षकसुद्धा थिएटरमधून बाहेर हीच एक जाणीव घेऊन बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला शूटच्या दरम्यान कुठे महाराजांची शक्ती जाणवली का? की असं वाटलं की हो, महाराज आपल्या पाठीशी आहेत म्हणून? महाराजांचं जे तो ड्रेस आणि ते सगळं अटायर एकदा घातलं त्याच्यामध्ये इतकी काहीतरी ताकद आहे की म्हणजे ते जिरेटोप आणि ते सगळं घातल्यानंतर काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. पण हे मला जास्त कधी जाणवलं ज्यावेळेला आम्ही भोरमध्ये शूट करत होतो. सो व्हॅनिटीतून सेटपर्यंत गावात जाताना जेव्हा मी चालायचो तेव्हा लोक बघून त्याच्याकडे फार भाऊक व्हायचे किंवा ते नमस्कार करायचे. तर ही त्या माणसाची ताकद आहे. आणि त्याच्यामुळे ना लोकांची नजर आपल्याला कळते ना की अरे लोक खूप आदराने बघताय ह्या पर्सनॅलिटीकडे. त्यामुळे अजून एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि ताकद यायची ते आपल्याला की हे खूप स्ट्रॉंगली डिलिव्हर करता आलं पाहिजे. आपल्यावर एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामुळे येस, मला असं वाटतं की ती आहेच ताकद. त्याच्यामुळे ते कोणी जरी घातलं तरी आपल्याला एक आतून आणि बाहेरून बघणाऱ्याला एक आदर त्यांच्याबद्दल टॉपअप होतोच. नक्कीच. देवमाणूसच्या शूटच्या दरम्यान तुझी आणि महेश सरांची भेट झाली आणि तेव्हाच हा योग जुळून आलेला का? ॲक्च्युली देवमाणूसच्या आधीच मला सरांचा फोन आला होता, खूप 2-3 महिने आधी. मग तेव्हा देवमाणूस होणार आहे किंवा काय, माझं कास्टिंगही नव्हतं झालेलं त्याच्यामध्ये. आधी सरांनी बोलवलं होतं, मला फोन केला होता आणि भेटायला बोलवलं होतं आणि हे सगळं मला त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुला बॉडी बनवायला लागेल. मी कारण त्यावेळेला त्या रोलसाठी असा थोडा जाड झालो होतो. ॲक्शनचं ट्रेनिंग करायचं होतं, तेही मी कारण तू ट्रेलरमध्ये पाहिलं असेल याच्यात खूप ॲक्शन आहे, जे मी पहिल्यांदा केलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठीचं एक ट्रेनिंग होतं. आणि मग आम्ही देवमाणूसच्या याच्यावर पण तू त्यात खूप शोभून दिसलास आणि तो अँगर जो तुला व्यक्त करायचा होता तो नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. डेफिनेटली. भार्गव, मला तुला विचारायला आवडेल, नॅशनल अवॉर्ड मिळालाय तुला, ती फिलिंग काय होती जेव्हा तू नॅशनल अवॉर्ड मिळवलास? मला खूप आनंद होतो की पहिल्यांदा अवॉर्ड ना भाग घेऊन जातो तेव्हा खूप आवडलं. तुला महेश सरांबरोबर काम करताना कसं वाटलं आणि काय काय वेगळ्या गोष्टी शिकलास तू त्यांच्याकडून? ते त्याचे बोलायचे, त्याचे बोलायला मी तर शिकलो. त्यांनी अशी काही तुला टिप वगैरे दिली का की असं बाबा आपण अभिनय करताना आपण असं नको असं करावं म्हणून? दिली होती. दिली होती? काय दिली होती टिप? ती शांत बसून काम करायचं, शांत बसून काम करायचं, शांत बसून काम करायचं, स्क्रिप्ट वगैरे वाचताना, लर्न करताना. तर मी चित्तायचो क्विकमध्ये प्रॉपर. त्यावेळी तू नसतं आमचं, त्यावेळी तुम्ही बसायचो. ऍक्टिंग करायला कधी सुरुवात केलीस तू? ना तू तर मी चालू केलं आधीपासून काहीच नाही. फक्त गाडी खेळतो, ॲन्युअल बाकी कधीच नाही. तू फक्त 18 वर्षाचा आहेस आणि तुला नॅशनल पुरस्कार मिळाला आहे. खरं त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला विचारायला आवडेल, प्रेम खूप देत आहेत सगळ्याच कलाकारांना प्रेक्षक,
पण तुम्हाला कुठेतरी विलन म्हणून तुमचा हा कॅरेक्टर आहे, तर ती भूमिका साकारताना काय फिलिंग होती आणि कसं जुळून आलं सगळं? जुळून कसं आलं तर मी फिल्मचं शूट सुरू व्हायच्या आधी महेश सरांबरोबर एक नाटक करत होतो, फिल्टर कॉपी. तर त्यामुळे ती सगळी प्रोसेस जेव्हा फिल्मची प्री प्रोडक्शन आणि हे सगळं चाललं होतं स्क्रिप्ट लेवलला, तेव्हा आम्ही एकत्रच होतो त्या काळात. त्यामुळे ते सरांना अचानक वाटलं मला ही भूमिका द्यावीशी. मला तर चित्रपट करताना खूप अर्थात मजा आलीच, आणि त्यांनी ज्या पद्धतीने लिहिले, जसं या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दाखवला आहे, तसंच माझ्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेला अविचार दाखवला आहे. बरोबर. जो नुसतं महाराष्ट्र नाही, देशभर आणि त्यात सत्य आहे. कैक वर्ष हाच अविचार घेऊन सगळे नाही अगदी, पण मॅक्सिमम राजकारण हे ह्याच पद्धतीने सुरू आहे. ते सरांनी खूप छान पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि मी फॉर्च्युनेट की मला ही भूमिका करायला मिळाली, या चित्रपटाचा भाग होता. महेश सरांना डिस्क्राईब करायचं असेल तर एका शब्दात कसं डिस्क्राईब कराल त्यांना? क्लिअर, कम्प्लिटली क्लिअर. माइंड खूप क्लिअर आहे त्यांचा. मला असं वाटतं की महेश सर हे शूटिंग सुरू व्हायच्या काही दिवस आधी त्यांचा पिक्चर तयार होता इथे, विथ म्युझिक, विथ ॲक्शन. तर त्यामुळे ना शूट करताना त्यांना सगळं माहिती असायचं, त्यामुळे असं कन्फ्युजन नसतं. जनरली असं होतं की अरे लोकेशन बदललं, बरोबर, लोकेशन अवेलेबल नाही आलं, इथे आलो, आता काय करावं. हे महेश सर काही वर्ष याच क्षेत्रात असल्यामुळे त्यांना काहीच नाही. पण ही सगळ्यात असे खूप सिनियर डिरेक्टर्स असतात की जे बऱ्यापैकी काय म्हणतात त्या दिवशी ह्या गोष्टी करतात. पण मी त्याच्या आधीचे 3 महिने त्यांच्याबरोबर असल्यामुळे फर्स्ट डेला त्यांचा पिक्चर रेडी होता. तो फक्त आता आपल्याला दिसणार आहे. बरोबर. ॲक्टर कसे काम करतील, एडिटर कसं एडिट करेल, आणि कंपोजर म्युझिक कसं देईल, हे सगळं क्लिअर होतं. ही भूमिका साकारताना कुठेतरी वाईट वाटत होतं का? कारण का खूप इमोशनल पिक्चर सुद्धा आहे हा, ह्याच्यात इमोशन्स भरभरून आहेत, आणि तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करत होता. सो कुठेतरी ती एक सॅड फिलिंग होती का की नाही? कारण का शेतकरी आत्महत्या हा बरोबर. कुठलाही भूमिका करताना वाईट नाही वाटत, पण मला मुळात आधीपासूनच ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की जी काय परिस्थिती घडती, बरोबर, शेतकरी आत्महत्या आपण डोळे उघडे ठेवून पाहतच असतो. म्हणजे अभिनेता म्हणून मला अजून किती घाणेरडा रोल दिला तर मी आनंदाने करेन, कारण जितके लोक मला चप्पल फेकून मारतील तितकं ती पिक्चर चांगला चालेल. पण हे कॅमेरा बंद असताना जास्त वाईट वाटतं. बरोबर. की हे खूप विचित्र आणि खूप भयानक आहे आजूबाजूला. जसं सिद्धार्थने सुद्धा आपल्याला सांगितलं. होय, आणि तेच त्याने पण ते जे सांगितलं की मला त्याला जेव्हा आम्ही स्क्रिप्टमधून, आणि कसं होतं शूटिंग करताना की एक सीन प्रसंग आपण करत असतो, 3 मिनिटाचा प्रसंग असतो, पण त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला जेव्हा दिग्दर्शक सांगतो की असं असं घडलं होतं, ह्या शेतकऱ्यांनी मुलाला गणवेश घेता आला नाही म्हणून आत्महत्या केली. आपण विचार पण नाही, अंगावर काटा येतो. 3 वेळा एक शर्ट घातलं की आपण फेकून देणारी माणसं आहोत, की हा परत दिसला कॅमेऱ्यासमोर तर लोक म्हणते त्याच्याकडे कपडे नाही. अशा वेळेस आपण त्या माणसांचा विचार जेव्हा ते सांगतात ना, आपल्याला खूप काहीतरी वेगळं वाटतं, अंगावर काटा येतो. अगदी, म्हणजे मी पण त्याच विचारात गेले कुठेतरी. नित्यश्री, काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी आणि कशी तयारी केली होतीस तू? नमस्कार. मला अचानक एक दिवशी कॉल आला, आणि मला हे अगदीच अनपेक्षित होतं, कारण महेश मांजरेकरांच्या सिनेमासाठी कॉल येणं कधी विचार केला नव्हता. एक व्यावसायिक नाटक सुरू होतं माझं, आणि नंतर मग लुकटेस झाली, आणि लुकटेस नंतर शूटिंग सुरू झालं. पहिला सीन ओके होईपर्यंत मनात धाकधूक होतीच की खरंच आपण सिनेमा करतोय का. पण खूप सुंदर अनुभव होता, कारण महेश सरांसोबतचं हे माझं पहिलं काम. त्याच्यासोबत झी इतकं मोठं नाव जोडलं गेलं, आणि ही कुठल्याही कलाकारासाठी एक मोठी सुवर्ण संधीच असते, ज्याचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि लक्ष्मी हे पात्र माझ्या वाटायला आलं. मी शेतकरी कन्या आहे, बेसिकली मी संगमनेरची आहे. लहानपणापासून मी मातीत वाढले, खेळले, बालवाडीत शिक्षण घेतले, सुकडी खाल्ली आहे, शेती केली आहे. त्यामुळे हे इतकं जवळचं होतं, इतकं कनेक्ट करणारं पात्र होतं. त्याच्यामध्ये योगायोग असा होता की माझ्या आईचं नाव लक्ष्मी आहे आणि माझ्या पात्राचे नाव लक्ष्मीच आहे. वा. आणि लक्ष्मी ही खूप संवेदनशील आहे, खूप जागरूक आहे, खूप मनाने हळवी आहे. तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या 2 गोड मुलांभोवती, तिच्या नवऱ्याभोवती आणि तिच्या कुटुंबाभोवती फिरतं आहे. आणि मला असं वाटतं की
संपूर्ण आपले जे शेतकरी बांधव आहेत महाराष्ट्रातले, त्या शेतकऱ्यांच्या पत्नीचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे. म्हणजे लक्ष्मीला पाहिल्यावरती प्रत्येक जी शेतकऱ्याची बायको आहे ती स्वतःला रिलेट करू शकते. आणि किती खंबीरपणे ती त्यांच्या पाठी उभी असते. खूपच. आणि तुझं जे कॅरेक्टर दिसून येतं आहे इवन थिएटर्समध्ये, जेव्हा आम्ही ट्रेलर लॉन्चला आलेलो, ते सुद्धा खूप छान वाटतंय. म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग स्त्रीचं, एखाद्या खूप खंबीर स्त्रीचं तू पात्र साकारतेस. त्रिशा, हाय. हाय. तुला काही प्रश्न विचारू आपण, चालेल? चालेल. तुला या सगळ्यात संपूर्ण टीम बरोबर काम करताना कसं वाटलं? मला आबांसोबत काम करायला खूप छान वाटलं आणि मला आबांसोबत खूप काम करायचं आहे अजून. आबा म्हणजे कोण? महेश सर. महेश सरांना तू आबा म्हणतेस का? हो, कारण की ते माझे आजोबा आहेत. तुला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि कशी फिलिंग? तू खूपच लहान आहेस आणि खूप गोड आहेस. थँक्यू. बाल म्हणाला कसं वाटलं होतं जेव्हा तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा? मला माहिती नव्हतं की प्रेसिडेंट मॅम देणार आहे म्हणून. तुला माहिती नव्हतं? नाही. जेव्हा तो मिळाला तेव्हा कसं वाटलं? मला ना खूप छान वाटलं. प्रेसिडेंट मॅमनी दिलं मला. तुला कोण सेटवर ओरडायचं का? नाही. सगळे प्रेमाने होते. हो. तू जेव्हा इतके सिरियस आणि इमोशनल सीन्स देतेस तेव्हा काय तयारी असते त्याच्या मागे? जर रडायचं सीन असेल तर मी रडते, हसायचं असेल तर हसते. खूप खूप व्हेरी सिम्पल. ऍक्टिंग कधीपासून करायला लागलीस? मी एक वेब सिरीज केली होती पेट पुराण म्हणून, मग मी नायटू केला आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले. आता पुढे काय करणार आहेस? काय प्लॅन आहे? मोठं होऊन तुला काय बनायचं? खूप मोठे ॲक्टर. खूप मोठी ॲक्टर नक्की बनशील तू. तुमच्याकडे वळते मी. लेखक म्हणून जेव्हा तुम्ही हा संपूर्ण चित्रपट लिहित होता तेव्हा कोणती ती एक फिलिंग होती तुमच्या मनात? मी या सिनेमाचं संवाद लेखन केले. हो. पटकथा आणि कथा महेश सरांची. आपल्या कारकिर्दीत एक असा सिनेमा असावा की जेव्हा आपण रिटायर होऊन घरी बसू तेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी बाप केलंय, काहीतरी केलंय ज्याचा आपल्याला अभिमान आहे. किती चांगलं केले, काय केले ते प्रेक्षक ठरवतील, पण आपण केल्याचं एक समाधान आहे पूर्ण. तो कदाचित हा सिनेमा असं म्हणायला हरकत नाही. आणि महेश सरांसोबत हा माझा 5वा सिनेमा. पण एकंदर जो प्रवास आम्ही करत आलो आणि ह्या सिनेमानी तो प्रवास सार्थकी लावला असं म्हणायला हरकत नाही. आणि सरांनी खूप पोटतिडकीने बनवलेला सिनेमा आहे. मनातली खदखद जी होती, तो जो त्रास होता, अगदी त्या संदर्भातला सिनेमा. म्हणजे मला असं वाटतं की अजूनही आपण स्वतः देखील त्यांच्याकडे पाठ फिरवतो ह्या प्रश्नाकडे. शेतकरी आत्महत्या प्रश्नाकडे आपण सगळ्यांनी पाठ फिरवलेली आहे. आपल्या परीनं आपण जेवढं होऊ शकतं तेवढं करण्याचा जर मी लेखक आहे तर मी संवादातनं बोलू शकतो, माझं म्हणणं मांडू शकतो. ज्यांना जे जमेल त्यांनी ते करायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण की नाहीतर मग महाराष्ट्राने जर पाठ फिरवली पूर्ण शेतकरी आत्महत्येकडे तर कसं चालेल? मग तो अरबी समुद्रात जो महाराजांचा पुतळा आपण बांधतोय तो माझ्या मते मग पाठ करूनच बांधावा. त्यांना नाही बघणार हो, आपल्या महाराष्ट्रात जे चाललंय शेतकऱ्यांचं ते त्यांनाही नाही बघणार महाराजांना. सो मला असं वाटतं की ती जी खदखद आहे किंवा तो जो त्रास आहे प्रत्येकाला होणार, तो मला, महेश सरांना असेल, भवेश सरांना असेल, प्रेक्षकांना असेल, तो सांगण्याचं माध्यम हा पुन्हा शिवाजीराजे भोसले आहे असं मी सांगेन. असा एखादा डायलॉग जो ऐकून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं? असे बरेचसे सीन्स आहेत जिथे तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला तो प्रसंग, ते वाक्य, तो संवाद तुम्हाला भावतो, आवडतो, पण नंतर तो प्रसंग झाल्यानंतर तुम्ही 2 मिनटं प्रश्न करा स्वतःला, अरे आपण टाळी वाजवली, आपल्याला आवडलं, पण अरे हे वाक्य इथे यायला नको होतं. वाक्य यायला नको होतं कुठल्या सेन्समध्ये? जर आपण त्या शेतकऱ्यांची मदत करू शकलो किंवा त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना नीट टाकू शकलो, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर हे वाक्य आलं नसतं. म्हणजे त्या वाक्यासाठी टाळी आलाच नसतं मुद्दा. म्हणजे ते संवाद लिहावे लागले, आपला संवाद भावला, आपण टाळ्या वाजवला, पण ॲट द एंड हे नव्हतं यायला पाहिजे.
पुन्हा पुन्हा वाटत राहतं आपल्याला. सो अशी बरीचशी वाक्य आहेत आणि बरीचशी वाक्य आमच्या राजेंच्या तोंडी आहेत. राजे म्हणजे सिद्धार्थ बोडके. कारण की एखादा डायलॉग घेऊ शकता का तुम्ही? मग ते त्यांनीच घ्यावा तो. त्यांनीच हा, कारण की त्यांच्या आवाजात तो छान वाटेल, माझ्या आवाजात नाही प्लीज छान. एखादा डायलॉग होऊन जाऊ दे. हाय पिच वर. हाय पीच म्हणे स्वराज्याचं लखलखतं नाणं होता माझा बळीराजा, पण त्याला देशोधडीला लावून तुम्ही त्याच्या आणि या महाराष्ट्राच्या नावावर काळीमा फासलाय. पण आता बस, कारण मी ते कदापि होऊ देणार नाही. आणि जो कोणी याच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नाव लक्षात ठेव माझं, शिवाजी शहाजी भोसले. वा, खूपच छान. राजांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा मावळे हे नेहमीच खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही एका मावळ्याचीच भूमिका साकारणार आहात. त्याच्या आधी काय तयार होती? म्हणजे बॉडी बिल्डिंग करावी लागली का? थोडं मसल गेन करावं लागलं का? कारण का आपले सगळेच मावळे अगदी हट्टेकट्टे असे होते. खरं तर मी स्वतःला नशीबवान समजेन की महाराजांवर जो सिनेमा बनतो आहे त्यात मला मावळ्याची भूमिका ऑफर होणं आणि तेही दिग्दर्शक महेश मांजरेकर सर यांच्याकडून. त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आणि मुळात जेव्हा रोल ऑफर झाला सरांनी मला सांगितलं, खरं तर मी सरांना भेटायला गेलो होतो वेगळ्या कारणासाठी. मी त्यांना गुड न्यूज द्यायला गेलो होतो की मला घर लागलं आहे म्हाडाचं आणि मी घेतलं तर मला सरांनी अभिनंदन केलं आणि त्यांच्याकडून ते मला म्हणाले की मी पण तुला आता गुड न्यूज देतोय, मी एक सिनेमा करतो आणि त्यात तू खूप महत्त्वाचं पात्र करतो. वा, त्यामुळे माझ्यासाठी सुवर्ण योग होता. आणि सर म्हणाले की आता असं कान्होजी नावाचा एक मावळा आहे जो महाराजांसोबत सतत असणार आहे, त्यांची ढाल बनून, तर ते तुला साकारायचं. त्यासाठी तू तुझ्या परीने तयारी कर, बॉडी बनव, कारण आपले मावळे होतेच तसे एकदम तगडे. तगडे. त्यामुळे मग मी तयारी सुरू केली आणि सेटवर तर महाराजांकडे बघून, कारण महाराजांनी पण खूप मेहनत घेतली होती आणि बाकी घोडेस्वारी वगैरे त्याचं ट्रेनिंग आम्ही घेतलं आणि खूप मजा आली. ॲक्शन सिक्वेन्सेस खूप छान प्रकारे झाले आणि मजा आली एकंदर. महाराज जर आत्ताच्या आपल्या जीवनात असते तर त्यांनी समाजाला काय सांगितलं असतं? खरं तर आता महाराजांनी समाजाला तेच सांगितलं असतं की तुम्ही स्वतःसोबत इतरांवर प्रेम करा, जेणेकरून निगेटिव्ह पॉवर नाहीशी झाली असती आपल्या या पूर्ण समाजातून. निगेटिव्हिटी राहिलीच नसती तर सगळे आनंदी आणि सुखी झाले असते. तर महाराजांनी सगळ्यांना हेच सांगितलं आणि तेव्हाही महाराजांनी त्यासाठी स्वराज्य स्थापन केलं होतं. बरोबर. पण ते आता कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे महाराजांना इथे यावं लागलं आपल्या सिनेमाच्या माध्यमातून आणि त्यांनी तो संदेश दिलेला आहे सगळ्यांना. आपण शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम्स आता फेस करावे लागतात ते आपण दाखवलेलंच आहे, पण त्यावर आपण सोल्युशनही दिलं आहे, उपायही सांगितले सिनेमा. त्यामुळे सगळ्यांनी उपाय पण सांगितले. बघावा असा सिनेमा आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. सगळ्यांचेच कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत आणि ते दिसतंय की तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि झी स्टुडिओचा पाठिंबा तर आहेच. येस, 31 ऑक्टोबरला हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. सो ट्राय करा की तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघा, कारण का ती जी फील आहे जी मी ट्रेलर लॉन्चच्या वेळी घेतली, तर मला हवं आहे की ते प्रेक्षकांना सुद्धा तीच फील यावी म्हणून. सो 31 ऑक्टोबर ही तारीख नक्की लक्षात ठेवा आणि पुन्हा शिवाजी राजे भोसले हा सिनेमा बघायला विसरू नका.